₹20,00,000 खर्च झालेत आणि आता घरही विकायला लागणार आहे आणि तेही फक्त एका चुकीमुळे. मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्सला फालतू म्हणणारे खूप लोकं भेटतील. पण ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्ही कधीच असं म्हणणार नाही. आज मला माझ्या पेशंटच्या रिलेटिव्हचा कॉल आला. तो चक्क रडायला आलेला. तो म्हणायला लागला, "डॉक्टर, माझ्या बायकोची 5व्या महिन्यामध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे." प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे 9व्या महिन्याच्या अगोदर जर डिलिव्हरी होत असेल त्याला प्रीमॅच्युअर म्हणतात. आणि दोघं बाळाची कंडिशन सीरियस होती, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. आज अवघे 3 महिने झालेले आहेत आणि अजून डिस्चार्ज नाही आणि अजून माझी मुलं व्हेंटिलेटरवरती आहेत. आईची कंडिशन थोडी बिकट होती म्हणून तिलाही ॲडमिट केलंय. आज अवघे 3 महिन्यामधून माझे ₹20,00,000 संपलेत. माझी दोन्ही मुलं वाडिया हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. तो म्हणायला लागला, "डॉक्टर, ट्रीटमेंट तर मध्ये सोडू शकत नाही. पण आता पुढे कंटिन्यू करण्यासाठी पैसे पण उरले नाही आहेत." मित्रांनो, प्रॉब्लेम हॉस्पिटलचं नाही आहे. कारण की वाडिया हॉस्पिटलचं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. प्रॉब्लेम आहे मेडिक्लेमला मूर्खपणाचा खेळ म्हणणाऱ्यांचा. हेल्थ इन्शुरन्सला फालतू म्हणण्याचा. हेल्थ इन्शुरन्स न घेऊन तुम्ही तुमच्या फॅमिलीला रिस्कमध्ये टाकताय. हेल्थ इन्शुरन्स वेळेत घ्या आणि त्यामध्ये मॅटर्निटी कव्हर घ्यायला विसरू नका. नाहीतर असा एखादा फायनान्शियल कोलॅप्स तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतो. ही व्हिडिओ त्यांना सेंड करा, ज्यांचं नुकताच लग्न झालेलं आहे किंवा लग्न होणार आहे. कारण कधी कुणाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येईल हे सांगू शकत नाही. अशा मेडिकल रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह रिअल स्टोरीजसाठी या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि फॉलो करा. अशा व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन.